नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रयोग. प्रयोगामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्याला कठीण जाणारं चॅप्टर म्हणजे संकर प्रयोग, मिश्र संकर प्रयोग. मित्रांनो, हा प्रयोग काय असतो की एकाच वाक्यामध्ये दोन प्रयोगाच्या छटा असतात, त्याला म्हणतो आपण मिश्र संकर प्रयोग. बघा आता, कर्तृ कर्म संकर प्रयोग. कर्तृ कर्म संकर प्रयोग. मित्रांनो, आपण कर्तरी कशाला म्हणतो? जर कर्त्याला प्रत्यय नसेल त्याला म्हणा कर्तरी. कर्मणी कसं ओळखतो आपण? कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला 100% प्रत्यय असतो, म्हणजे असतोच. लक्षात ठेवा, कर्मणी मध्ये कर्त्याला प्रत्यय असतो पण कर्माला प्रत्यय लागत नाही. आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल तर त्याला काय करा? कर्तरी म्हणा. बघा आता, कर्तृ कर्म म्हणजे एकाच वाक्यामध्ये कर्तरी आणि कर्मणी या दोनही प्रयोगाच्या छटा दिसतील, त्याला काय म्हणा? कर्तृ कर्म संकर प्रयोग. मग तुम्हाला माहित आहे कर्तरी प्रयोग केव्हा होते? जेव्हा कर्त्याला प्रत्यय नसेल तेव्हा. आणि कर्मणी आपण कोणाला म्हणतो? जर कर्माला प्रत्यय नसेल तेव्हा. इथं बघा आता, ओळखायचं कसं कर्तृ आणि कर्म संकर प्रयोग. कर्ता कसा पाहिजे? द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुष म्हणजे काय होते की आपण जेव्हा दुसऱ्याचा उल्लेख करतो, लक्षात ठेवा, तू तुम्ही कोणाला बोलतो? स्वतःला नाही बोलत, दुसऱ्याला बोलतो. जो तुमच्या समोर उपस्थित आहे, म्हणजे जो तुम्ही ज्याला टच करू शकता त्याला म्हणायचं द्वितीय पुरुष. कसा आहे? कर्ता असेल तू आणि तुम्ही. आणि सुरुवात बघा आता, सुरुवात तू आणि तुम्हीनेच होईल. बघा इथं आता, तू लाडू खालास. सुरुवात कशी झाली आहे? तू ने. शेवट कसा झाला आहे? स ने. म्हणजे कर्ता आपल्याला द्वितीय पुरुषी पाहिजे. जर द्वितीय पुरुषी नसेल तर कर्तृ कर्म संकर प्रयोग होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. बघा, लक्षात द्या आता, कर्म अप्रत्यय द्वितीया म्हणजे जर कर्म, आता बघा कर्म तर येणारच आहे ना, कारण का? मला सांगा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्मच नाही आला तर ते कर्मणी होणार आहे का? नाही होत. म्हणजे कर्तृ कर्म संकर प्रयोगामध्ये कर्म असतेच आणि कर्म असल्यास कर्माला प्रत्यय लागत नाही. म्हणजे कर्म कसं असते? अप्रत्यय द्वितीया, म्हणजे कर्माला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही. उदाहरण, तू लाडू खाल्लास. खाणारा कोण आहे? तू. खालेले काय? लाडू. हा तुमचा काय आहे? कर्ता. हा तुमचा आहे कर्म. आणि कर्तृ कर्म म्हणजे काय म्हणतात तुम्हाला की या दोनही प्रयोगामध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोगात छटा आहे. चेक करा. तू लाडू खाल्लास, तू चिंच खाल्लीस. क्रियापदाचं रूप बदलत आहे, लक्षात घ्या. आता बघा, मी असं म्हटलं, तुम्ही पत्र दिले. बघा, तुम्ही द्वितीय पुरुष आहे का नाही? जर तुम्ही सुरुवात होत असेल तर एंडिंग कशाने होत आहे? क्रियापदाचे रूप त ने होत आहे. तू ने होत असेल तर स ने होत आहे. हे लक्षात ठेवा. तू पुस्तक दिलेस. कोणते प्रयोग आहे? कर्तृ कर्म. मग लक्षात कसं ठेवायचं? कर्ता कसा असतो? द्वितीय पुरुषी. तू किंवा तुम्ही. जर तू ने सुरुवात होत असेल तर एंडिंग कशाने होते? स ने. जर तुम्ही ने होत असेल तर एंडिंग कशाने होते? त ने. इकडे या. कर्तृभाव म्हणजे एकाच वाक्यात कर्तरी आणि भावी प्रयोगाच्या छटा असणे. हे वाक्य कशा प्रकारचे असतं? बघा आता, हे वाक्य बघा, कर्ता द्वितीय पुरुषी सेम. म्हणजे कर्ता कोण असेल? कर्ता एकतर तू असेल किंवा कर्ता एकतर तुम्ही असेल. या दोघांपैकी एक असेल कर्ता. जर कर्ता तू असेल तर वाक्याचा शेवट स ने. कर्ता तुम्ही असेल, वाक्याचा शेवट त ने. बघा, कर्म असल्यास प्रत्यय लागतो. कर्तृभाव मध्ये कर्म येईल काय आणि नाही येईल काय याचं काही घेणं घेणं नाही. पण कर्म आलं, लक्षात ठेवा, कर्म आलं कारण भावी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागतो, म्हणजे लागतो. आणि भावी प्रयोगात जर कर्म नसेल तर आपण काय म्हणतो? अकर्मक भावी प्रयोग. असेल तर सकर्मक. शिकवलं आहे सकर्मक आणि अकर्मक. लक्षात ठेवायचं, कर्तृभाव. मग जेव्हा इथं भावी प्रयोग छटा आहे, मग जेव्हा कर्म येईल तर बघा प्रत्यय लागतोच. तू रामाला वाचविलेस. वाचविणारा कोण? हा कर्ता. तू. वाचविलेले काय? राम. म्हणजे कर्ता कर्म. कर्म कोण आहे? राम. याला लागला आहे ला प्रत्यय.
तुम्हाला आधीच म्हटलं होतं की जर भावी प्रयोगामध्ये कर्म आलं असेल तर कर्माला प्रत्यय लागतो म्हणजे लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बघा काही फरक आहे का? कर्तृ कर्म म्हणजे कर्त्याला प्रत्यय नाही, पण कर्तृभावामध्ये कर्माला प्रत्यय आहे. इथं बघा लाडू कर्म आहे, कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. कर्तृभावामध्ये बघा तू रामाला वाचविलेस, हा कर्म आहे, कर्माला प्रत्यय लागलेला आहे. किती सिंपल आहे मित्रांनो. मला सांगा कर्तृ कर्म आपल्याला माहित आहे ना की कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही आणि कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय लागत नाही. लक्षात ठेवा. तर कर्तृ कर्म आणि कर्तृभाव कर्ता कसा असेल? तू किंवा तुम्ही, तू किंवा तुम्ही. जर तू किंवा तुम्ही हे दोन शब्द नाही आहेत तर ऑप्शननुसार तुम्हाला ते कट करता येईल, एवढं लक्षात ठेवा. कारण एक्झाम आहे 28 जुलैला. तर माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे. तर बघा तुम्हाला हे पेपराच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे, तर हा व्हिडिओ सर्वात जास्त शेअर करा. ओके, नमस्कार.